हाय, नमस्कार, शुभ संध्याकाळ सर्वांना. तर आता मी माझ्या घरी गेले होते बघा काल. मग आमच्या गल्लीतली का नाही आहेत एक ताई. तर त्यांचे वडील वारले. मग त्यांच्या घरी गेले होते. त्यांची आई, त्यांची बहीण आणि सगळीजणं बसली होती तिथं. म्हणजे आमच्याकडं कसं आहे की कोणतरी वारलं का नाही म्हणजे त्यांचं, तर मग ते बोलवायला जावं लागतं, म्हणजे भेटायचं आपलं. आणि गळ्यात पडून रडायचं हे असं तसं बरंच पद्धती. मी का कुणाच्या गळ्यात पडत नाही, मला आवडतच नाही, म्हणजे मला जमतच नाही ती तसलं काय. लय मोठमोठ्यानं रडायचं ते तसं काय नाही जमत. आणि बसलो बसलो बरं का. आणि एकदम म्हणजे असा विषय निघाला, तुमचं वडील कसं आहेत, आई कशी आहे, असं तसं त्यांनी ते मला विचारलं नाही. मला अचानकच रडायला आलं. मी कधी म्हणजे आईवडिलांच्या बद्दल सगळ्यांनाच वाईट वाटतं, पण ना म्हणजे त्यांचं दुःख होतं म्हणल्यावर मला वाईट वाटलं त्यांच्या दुःखात. मी पण त्यांच्या दुःखात सहभागी आहे, असं काही नाही. पण मला ना म्हणजे त्यांनी ज्यावेळेस माझ्या वडिलांबद्दल आईबद्दल असं विचारलं ना, तर एकदमच मला असं रडायला आलं. म्हणजे मला का कुणा ठाऊक, मला का वाईट वाटलं मला तेच काही कळना. आणि का मला रडायला आलं हे पण मला काही समजेना. आणि मग नंतर मग माझ्या बाटलीत पाणी होतं, थोडं पाणी मी पिले. आणि मग तिथं थोडा वेळ बसले होते, मग मी गेले निघून. मग ते कसं असतं, माणसाच्या मनात कुठंतरी काहीतरी जे दुःख असतं नाही का, ते दुःख अचानक असं बाहेर येतं. मला रडायचं नव्हतं. मला म्हणजे असं दाखवायचं नव्हतं, पण ते का कुणा ठाऊक मला म्हणजे ते आईचं नाव काढलं, वडिलांचं नाव काढलं. आणि अचानकच मला असं वाईट वाटलं आणि मला रडायलाच आलं. मग कसं असतं, जर बाई जर अगोदर गेली तर पुरुषाचे हाल होतात. आणि पुरुष जर अगोदर गेलं तर बाई कशी म्हणजे नातवंडा सांभाळून, चार घरची भांडी घासून किंवा कुठंतरी काहीतरी काम करून ती स्वतः आपली एखादी भाकरी करून, मिरची भाकरी का होईना ती करून खाऊ शकते. पण पुरुष माणूस कसा आहे, जेव्हा सून देईल किंवा असं तेव्हा तो माणूस खात. त्याच्याकडे जरी पैसा जर असं म्हणजे समजून घ्या तुम्ही. माझ्या वडिलांनी पण थोडे दिवस हाताने करून खाल्लं, पण ते शेवटी असताना म्हणजे समजून घ्या तुम्ही. आणि का कुणा टॉप म्हणजे मला हा व्हिडिओ बनवायचाच होता, तुम्हाला सांगायचंच होतं. तर ना मला अचानक मला म्हणजे मला त्यांनी जेव्हा मी तोपर्यंत शांत होते. पण ज्यावेळेस मला माझ्या आईबद्दल विचारलं आणि माझ्या वडिलांच्याबद्दल विचारलं ना, तेव्हा मला रडायला आलं. तोपर्यंत मला रडायला आलं नाही. आणि त्या ज्या ताई आहेत ना, त्यांची आई आणि वडील आणि माझे आई वडील म्हणजे सेम टू सेम असं. एक दिवस का नाही म्हणजे स्लॅबवरती माझा मुलगा होता वरती. तेव्हा म्हणजे त्याला बरेच वर्ष झाले, लई वर्ष झाली त्याला. आणि वरती होता स्लॅबवरती. आणि त्या ताई आहेत ना, आता ज्यांचे आईवडील वारले ना त्यांचे आईवडील म्हणजे रस्त्याने येत होती दोघं जणं. त्यांची आई पण नऊवारी साडी नेसते. आणि त्यांचे वडील होते ना, ते पण पायजमा, शर्ट, डोक्याला टोपी, असा त्यांचा पेहरावा त्यांच्या वडिलांचा. आणि ते चालवत येत होते आणि प्रत्येक आमचा वरनं खाली आला पळत पळत. मला म्हणतो, मम्मी मम्मी आजोबा यायला लागलेत. आणि मला पण वाटलं होय यायला लागलेत म्हणलं. तर ना आता तो पण विषय काल तिथं झाला, जिथं मी बोलायला गेलते ना तिथं तो पण विषय झाला की असं असं म्हणजे माझ्या आईवडिलांच्यासारखे त्यांच्या म्हणजे असं आईवडील. तर मी हा सहजच व्हिडिओ बनवत आहे, असं काही कारण नाही या व्हिडिओ बनवायचं. आठवण म्हणून आपलं केला आहे व्हिडिओ हा. तर खरंच त्यांच्या वडिलांना म्हणजे भावपूर्ण श्रद्धांजली. आणि लय त्यांचे आणि नशीब त्यांच्या वडिलांनी ना कुणाकडनं सेवा करून घेतली नाही का, काय नाही काय नाही बघा. माळकरी होते, भजनाला तुम्हाला सांगते, कीर्तनाला, परत या पंढरपूरच्या वाऱ्यात त्यांचे वडील करायचे, आई त्यांची करायची. आणि त्या आहेत ना त्यांना पण म्हणजे छायाका म्हणून बघा त्या चॅनलवर माझ्या त्यांचा हा व्हिडिओ आहे. तर त्यांना पण म्हणजे गवळण भजन म्हणायचं लई म्हणजे असं वेळ आहे त्यांना पण. आणि त्यांचे वडील पण लई भारी होते. तर असं सहजच व्हिडिओ बनवला. आणि मग खाली येऊन बघते तर ते त्यांचे आईवडील होते. म्हणजे असा विषय सहजच हा व्हिडिओ केला मी. या व्हिडिओमध्ये असं काहीच तुम्हाला सांगण्यासारखं नाही. पण मला हा व्हिडिओ काय बनवायचा की म्हणजे मी त्यांच्यासाठीच तिथे गेले होते. पण ज्यावेळेस त्यांनी माझ्या आईवडिलांचा विषय काढला ना, मला आपोआपच म्हणजे मला रडायला आलं. माझ्या डोळ्यातनं काही पाणी येत नाही, पण ते मला वाईट वाटलं मनातून. म्हणजे कसं असतं, आपण मनातून आपल्या माणसांची आठवण काढत असतो, म्हणून आपल्याला तो त्रास होत असतो. एवढं लक्षात ठेवा.
हां. आणि जोपर्यंत आईवडील आहेत ना तोपर्यंत आईवडिलांना जपा, त्यांना ती विचारपूस करा, त्यांना काय हवं नको ते बघा. काय शेवटी तुम्हाला कितीही सांगितलं तुम्ही जे करायचं तेच करणार. त्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही. ज्याला जमलं त्यांनी तसं करावं, ज्यांना कसं वागायचं तसं वागावं. मला काही घेणं देणं नाही. मला फक्त म्हणजे माझ्या आईची मला आठवण आली आणि ती सहजच आठवण आली असं म्हणता येईल. आईवडिलांना कोणी विसरत नाही. मरच तोपर्यंत आईवडिलांना कोणी विसरत नाही. मी तर माझ्या आईला विसरलं नाही बघा, वडिलांना पण नाही विसरलं. तसंच कुणीच आपल्या आईवडिलांना विसरू नये असं म्हणायचं. कुणाचे पण आईवडील असू दे आपले स्वतःचे, दुसरं कुणी कोणाला विसरू नये एवढंच मला म्हणायचं. हां. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. कारण हा व्हिडिओ मी असाच बनवलेला आहे. मला बनवायचाच होता हा व्हिडिओ म्हणून बनवलेला आहे मी.